काही सहकार क्षेत्र सांभाळणारे मंत्री, अपक्ष नेता अशी ओळख असणारे माझे आमदार आणि माजी मंत्री, पण त्याच नेत्याला आता मला पक्षात महत्वाचं पद द्या, अन्यथा मला लोक सोडून जातील अशी म्हणायची वेळ का बरं आली? अर्थात मी बोलतेय इंदापूरचे माजी आमदार माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्याबद्दल। विधानसभेच्या तिकिटासाठी भाजपचा हात सोडून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षासोबत हात मिळवणी करणाऱ्या हर्षवर्धन पाटलांचं राजकारण सध्या कोणत्या वळणावर सुरू आहे? पक्षात महत्वाचं पद त्यांना का मागावं लागतंय? कोण आहेत हर्षवर्धन पाटील? त्यांची ताकद काय? इंदापूरसाठी ते महत्वाचे आहेत का? चला बोलूयात। नमस्कार, मी संजना कट मध्ये आपलं स्वागत। आता काय झालंय हे आधी मी तुम्हाला सांगते, त्याआधी थोडी पार्श्वभूमी देखील सांगते। आघाडी पक्षात असताना किंवा स्वतंत्र असतानाही अजित पवार विरुद्ध हर्षवर्धन पाटील हा वाद संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिला। मात्र महायुती स्थापन झाल्यानंतर जेव्हा लोकसभा निवडणुकीवेळी अजित पवारांना बारामतीमध्ये मदत न करण्याचं पाटलांनी ठरवलं होतं, पण त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केली। शिवाय अनेक चर्चाही झाल्या। आम्हाला विधानसभेला मदत केली तरच आम्ही लोकसभेला मदत करू असं हर्षवर्धन पाटलांच्या कन्या म्हणाल्या। त्यांचं विधानही चर्चेत आलं। हर्षवर्धन पाटलांच्या कन्या म्हणजे ठाकरेंच्या सून असं देखील सांगितलं जातं आणि अखेर पाटलांनी पवारांना लोकसभेत मदत केली। पण तरीही सुनेत्रा पवारांना इंदापूरमधून जास्त लीड मिळालं नाही। साहजिक आहे, आता लोकसभेला आपण मदत केल्यामुळे आपल्याला विधानसभेला भाजपाकडून तिकीट मिळेल अशी अपेक्षा हर्षवर्धन पाटलांची होती। पण इंदापूर विधानसभा मतदारसंघ वाटाघाटीत अजित पवार गटाला हा मतदारसंघ सुटला आणि दत्तात्रय भरणे यांना तिकीट देण्यात आलं। याच भरणेंनी गेली 2 टर्म हर्षवर्धन पाटलांना पराभूत केलं होतं। मग नाराज झालेल्या हर्षवर्धन पाटलांनी तुतारी फुंकली आणि शरदचंद्र पवार पार्टीत प्रवेश केला आणि दत्ता भरणे यांच्या विरोधात इंदापूरची विधानसभा निवडणूक 2024 लढवली। पण पुन्हा तिसऱ्यांदा पाटलांचा पराभव झाला। त्यानंतर मात्र अजून अशी कोणतीही महत्वाची जबाबदारी हर्षवर्धन पाटलांकडे शरद पवारांकडून देण्यात आलेली नाहीये। त्यामुळे पराभव झाला, पण आता पुढे काय असा सवाल पाटलांना कार्यकर्ते विचारू लागले आणि हीच खदगत नुकताच पाटलांच्या तोंडून बाहेर पडली। इंदापुरात कार्यकर्त्यांची बैठक पार पडली, त्यावेळी ते बोलताना म्हणाले, माझ्या कार्यकर्त्यांचं आणि माझं नातं काही पदापुरता नाहीये। एक 10% वर्ग असा आहे जो सोडून गेला। पुढच्या 8 दिवसात महिन्याभरात मला जर पद मिळालं तर ते पटापट आपल्याकडे येतील, पण मी वाटच बघतोय अशी की लोक कधी माझ्याकडे परत येणार ते। मला पण राजकारणात 40 वर्ष झालीत, परिस्थिती बदलते, चिंता कधीच करायची नाही। काल काय झाले त्याचा विचार कधीही हर्षवर्धन पाटलाने केला नाही। उद्या काय करायचं ते बघूयात। अर्थात असं हर्षवर्धन पाटील कार्यकर्त्यांना बोलताना म्हणाले, उद्या काय करायचं ते बघूयात। आता त्यांच्या याच विधानानं चांगलीच चर्चा उठल्या। आगामी काळात पाटील पुन्हा एकदा काही नवीन निर्णय घेणार का असा सवाल उपस्थित केला जाऊ लागला। याचं कारणही तसंच आहे। खरं तर हर्षवर्धन पाटील हे सहकार क्षेत्रातील मोठं नाव। त्यांना फेब्रुवारी 2024 मध्ये राष्ट्रीय सहकारी साखर संघाच्या अध्यक्षपदी नियुक्ती मिळाली होती। त्यांची ही नियुक्ती भाजपनं केली, पण भाजप सोडून राष्ट्रवादी शरद पवार गटात जाऊन त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली आणि पराभूतही झाले। सध्या भाजपनं दिलेल्या अध्यक्षपदावरून त्यांच्यावर राजीनाम्याचा दबाव वाढतोय। त्यामुळेच हर्षवर्धन पाटील हे पुन्हा एकदा भाजपवासी होण्याचा निर्णय घेण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। म्हणून शरद पवार गटात एखादं महत्वाचं पद पाटील मागतायत का? कारण सहकार क्षेत्रात असणं हेच त्यांच्यासाठी महत्वाचं आहे। थोडीशी आता आपण त्यांच्या राजकीय कारकिर्दीवर नजर फिरूयात। कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखाना याची स्थापना हर्षवर्धन पाटील यांचे चुलते शंकरराव पाटील यांनी केली होती। आज या कारखान्याचं अध्यक्षपद हर्षवर्धन पाटील भूषवतात असं सांगण्यात येतं। सहकार क्षेत्रातील या पायाभरणीच्या जोरावरच त्यांनी राजकारणात उडी घेतली। 1995, 1999 आणि 2004 या सलग 3 निवडणुकांमध्ये त्यांनी इंदापूर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून विजय मिळवला। अपक्ष म्हणून निवडून येणारा आमदार अशी त्यांची खास ओळख बनली। मात्र अपक्षाचा उमेदवार म्हणून निवडून आल्यानंतरही त्यांना नेहमीच मंत्रिपद मिळत आलं। 1995 मध्ये विजय मिळाल्यानंतर युती सरकारमध्ये त्यांना मंत्रिपद मिळालं आणि वरिष्ठ नेत्यांशी स्नेहसंबंध प्रस्थापित झाले। 1999 मध्ये काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकारमध्येही त्यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळालं। 2004 मध्येही तिसऱ्यांदा अपक्ष म्हणून विजय मिळवून पुन्हा मंत्रिपद मिळवलं। 2009 मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि काँग्रेसमधून इंदापूर विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लढवली आणि जिंकून आले। यावेळी सहकार व संसदीय कामकाज मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलं। याच काळात राष्ट्रवादी काँग्रेसशी त्यांचा संघर्ष सुरू झाला। मग 2014 मध्ये आघाडी वेगळी झाली।
राष्ट्रवादीने काँग्रेस पक्षानं वेगवेगळी निवडणूक लढवली तेव्हा राष्ट्रवादीचे दत्तात्रय भरणे यांनी हर्षवर्धन पाटलांचा पराभव केला. 2019 मध्ये त्यांनी काँग्रेस सोडून भाजपत प्रवेश केला, पण पुन्हा भरणे यांनीच त्यांचा पराभव केला. 2024 मध्ये शरदचंद्र पवार गटाकडून निवडणूक लढवली तरीही ते विजय मिळवू शकले नाहीत. सरकार कोणाचंही असो, मंत्रिपद मिळवणारा नेता म्हणून त्यांची प्रतिमा कायम राहिली, पण गेल्या 3 निवडणुकीत त्यांनी सतत पराभवाची मालिका पाहिल्याचं सांगितलं जातं. हर्षवर्धन पाटील यांच्या सततच्या पक्ष बदलाच्या निर्णयामुळे त्यांच्या मतदारांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण झाली. कालांतराने त्यांच्यापासून अनेक जुने कार्यकर्ते दूर गेले. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत इंदापूरमध्ये प्रवीण माने गट विरुद्ध हर्षवर्धन पाटील गट अशी थेट लढत होण्याची शक्यता होती. सुरुवातीला प्रवीण माने यांना शरदचंद्र पवार गटाकडून तिकीट मिळेल अशी चर्चा होती. मात्र ऐनवेळी हर्षवर्धन पाटलांनी पवार गटात प्रवेश केला, ज्यामुळे दोन्ही गटातील कार्यकर्ते नाराज झाले आणि काही कार्यकर्ते आपोआपच बाजूला झाले. या परिस्थितीत प्रवीण माने यांनी अपक्ष उमेदवार म्हणून मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला. त्यांनी निवडणूक लढवली आणि याचा फटका थेट हर्षवर्धन पाटलांना विधानसभेत बसला. निवडणुकीनंतर काही दिवसापूर्वीच प्रवीण माने यांनी भाजपात प्रवेश केला. आता जर हर्षवर्धन पाटील यांनी पुन्हा दिशा बदलून भाजपात प्रवेश केला तर इंदापूरचं राजकीय समीकरण अधिक गुंतागुंतीचं होईल अशी शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळेच पाटील यांना महत्वाची जबाबदारी मिळवण्यासाठी किंवा पक्षातील स्थान मजबूत करण्यासाठी पावलं उचललीच असावीत असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. तुम्हाला काय वाटतं? हर्षवर्धन पाटील भाजपात जातील का, की आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट त्यांना महत्वाची जबाबदारी देईल? पाटलांच्या सलग 3 टर्म पराभवाची कारण काय असतील? तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी आवर्जून कट टू कटला सबस्क्राईब करा.